दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आमचे पूर्वी वडील नेहमी सांगायचे की त्यांच्या काळामध्ये एक प्रथा असायची की रोज जास्त अन्न शिजवलं जायचं आणि आजच्यासारखं ठराविक अन्न शिजवलं जायचं नाही, तर जेवढे लोक आहेत त्यांच्यापेक्षा 1 किंवा 2 माणसांचं अन्न जास्त शिजवलं जायचं. माझे वडील म्हणायचे की आमच्या गावामध्ये दिवसातून फक्त 2 गाड्या थांबायच्या, ट्रेन. त्या 2 गाड्या थांबायच्या आणि आमची जी आजी होती, म्हणजे वडिलांची आई, ती दुपारच्या गाडीला, ती गाडी गेली आमच्याकडून, ती दिसायची आणि ती गाडी गेली की थोडा वेळ थांबून मगच ती स्वतः जेवायला बसायची. याचं कारण हे होतं की समजा त्या गाडीने कोणीतरी आला, पाहुणा किंवा कोणीही व्यक्ती आला, तर त्याला प्रथम वाढलं जायचं आणि नंतर बाकीचे सगळे जेवायचे. आज जग खूप पुढे गेलेलं आहे. आज आपल्या घराचे दरवाजे जे असतात हे बंद असतात. आमच्या बाजूला कोण राहतं हे आम्हाला माहिती नाही. काही असे बंगलेमध्ये राहणारे लोक आहेत की वर्षानुवर्ष त्यांच्या बाजूला कोण राहतं हे त्यांना माहिती नाही. आणि मोशे ह्या बाबतीत इस्रायल लोकांना तेच सांगत होता. बघा, अनुवादाचं पुस्तक ह्याचा 8वा अध्याय आणि 18 आणि 19 वचन बघा. Deuteronomy chapter 10 and verse 18 and 19. ह्यामध्ये मोशे सांगत होता की जे परके आहेत, जे निराश्रित आहेत, अशा लोकांना तुम्ही आसरा द्या, अशा लोकांना तुम्ही अन्न द्या, अशा लोकांना तुम्ही निवारा द्या. कारण तो त्यांना आठवण करून देतो की तुम्ही सुद्धा मिसर देशामध्ये निराश्रित होता, तुम्ही गुलाम होता त्या ठिकाणी, तुम्ही त्या ठिकाणी परके होता आणि तुम्ही आज तुम्हाला जर नवीन देशामध्ये मी घेऊन जात आहे, तर जे असे लोक असतील त्यांना आसरा द्या. आज आपल्या जीवनामध्ये जर आपण बघायला गेलो तर आज आमच्या आजूबाजूला कितीतरी गरजू लोक आहेत, ज्यांना काही ना काहीतरी गोष्टीची गरज आहे. आज त्यांना आम्ही कशा प्रकारे वागवतो, कशा प्रकारे आम्ही मदत करतो. ख्रिस्ताचे प्रेम वाटण्याची ही एक संधी आहे, कारण ख्रिस्ताला कोणीही परके नाही. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. अनुवाद 10 आणि 19. Deuteronomy chapter 10 and verse 19. तुम्ही परदेशियांवर प्रीती करावी, कारण तुम्ही सुद्धा मिसर देशात परदेशीय होता. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.